ज्या पॉईंटनी शोची सुरुवात झाली होती, श्रीकांतची एंट्री आणि त्याचा मृत्यू, तर त्याचं सगळं सत्य उलगडलं जात आहे. त्यामुळे हा खूप हाय पॉईंट असणार आहे सिरियलमधला. भावना आता आणखीन जास्त कणखर झाली आहे, आणखीन जास्त तिच्यामध्ये शक्ती आहे हे ती दाखवते. मी अजूनही जर तुम्ही मालिका बघाल तर मी अजून तुरुंगात आहे. सो मला हा सरप्राईज आणि धक्का अजून यायचा आहे. सिद्धिराजच्या बाजूला उभं राहून ती आता सगळ्यांशी लढणार आहे, त्यामुळे भीती तर कसलीच नाही आहे. सिद्धू जसा स्टँड घ्यायचा तसाच तो स्टँड घेईल. आणि फक्त गंमत असेल की सिद्धू आणि भावना दोघं एकत्र आता उत्तरं देणार आहेत. हीच माझ्या मते वेगळेपण आहे. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम लक्ष्मी निवास या मालिकेच्या सेटवर तुमच्या लाडक्या जोडीला भेटायला आली. कसे आहात? मस्त. छान. खरं तर खूप छान सिक्वेन्स सुरू आहे आणि आता आम्ही एकीकडे बघतोय की आता खरं खोटं समोर येत आहे. आणि आता भावनालाच विचारेल की भावना नेमकं काय सुरू आहे आणि कधी परत तू एकदा असं सांगशील की हे सगळं जे झालंय ते सगळं खोटं आहे आणि पुन्हा एकदा आम्हाला ही केमिस्ट्री पाहायला मिळणार. आता तर खरं तर माहिती नाही, पण ज्या पॉईंटनी शोची सुरुवात झाली होती, श्रीकांतची एंट्री आणि त्याचा मृत्यू, तर त्याचं सगळं सत्य उलगडलं जात आहे. त्यामुळे हा खूप हाय पॉईंट असणार आहे सिरियलमधला. आणि त्यानंतर खूप नाती बदलणार आहेत आणि खूप नवीन नाती जुळून येणार आहेत. त्यामुळे ती कशा पद्धतीनं पुढे जात आहेत हे अजून मलाही कळत नाही आहे, पण आय एम शुअर की ते करताना मजा येतेच आहे आम्हाला. आणि आता उलट जास्त ट्रॅक ओपन झालेले आहेत, त्यामुळे तशा नवीन नवीन सिच्युएशन्स येत आहेत, आधीपेक्षा खूप नवीन सीन तयार होत आहेत. त्यामुळे करायला मजा येते आणि आय एम शुअर प्रेक्षकांना तर मजा येईलच. पण जे सगळं आम्हाला दिसतंय ती तुझ्यासाठी इतकी लढताना दिसते. काय वाटतंय की आता घरी तिला जो मान हवाय तो मिळवून राहणारच आहेस मग, किंवा तू तिची ती साथ कधीच सोडणार नाही असं मी साथ तर डेफिनेटलीच नाही सोडणार. आणि मान मिळवण्याचा प्रयत्न तर असेल, पण तुम्हाला माहिती आहे की गाडे पाटलांचा कडून मान मिळवणं फार सोपं नसणार आहे. पण नक्कीच आमचा प्रयत्न असेल. आणि या कोर्ट केसनंतर डेफिनेटली काहीतरी वेगळं डायनॅमिक्स घरात गाडे पाटलांच्या घरात बघायला मिळणार आहे. येस. पण भावना आत्ताच तू म्हणालीस की नातं बदलताना दिसणार, तर काय वाटतं कोणते नाते दुरावू शकतात आणि कोणते नाही? हे नातं कसं सध्या मला वाटतं दुरावणार नाही काहीच, पण नवीन काही नाती जोडली जाणार आहेत. त्यामुळे त्याचं रिलेशन एकमेकांशी कसं डेव्हलप होईल हे जास्त बघण्यासारखं असेल. पण मला वाटतं भावना आता आणखीन जास्त कणखर झाली आहे, आणखीन जास्त तिच्यामध्ये शक्ती आहे हे ती दाखवते. ती बोलायला लागली आहे, ती सडेतोड उत्तरं द्यायला लागली आहे. त्यामुळे सिद्धिराजच्या बाजूला उभं राहून ती आता सगळ्यांशी लढणार आहे. त्यामुळे भीती तर कसलीच नाही आहे, पण नवीन नाती सांभाळणंही तेवढंच महत्त्वाचं आहे. आनंदी खूप जिव्हाळ्याचा विषय असल्यामुळे तिचं काय होणार आहे. आणि आता श्रीकांत परत आलाय, त्यामुळे ते जे डायनामिक बदललं आहे सगळं, तर ते जास्त इंटरेस्टिंग होणार आहे आणि त्यामुळे सगळी रिलेशन्स खूप बदलणार आहेत. त्यामुळे ते करायला खूप मजा येईल. नक्कीच. आणि सिद्धू तुलाच विचारायचं आहे, तुझ्यासाठी इतके बदल होत आहेत आणि काय वाटतंय की भावनामध्ये हे बदल सगळे बघून? ही भावनामध्ये हे सगळे बदल होते, खूपच अभिमानाची गोष्ट आहे. आणि ती ज्या प्रकारे लढते, ज्या प्रकारे स्टँड घेते, जसं की एक वेगळीच पर्सनॅलिटी वाटते, जसं ती स्टार्टला होती आणि आत्ता होती. आणि हे बघून खूपच छान वाटतंय. आणि ऑफकोर्स डायनॅमिक्स तर बदलणार आहेत, पण मी अजूनही जर तुम्ही मालिका बघाल तर मी अजून तुरुंगात आहे. सो मला हा सरप्राईज आणि धक्का अजून यायचा आहे. सो ते कळेलच प्रेक्षकांना लवकर की हे ते तिघांचं डायनॅमिक्स. आणि आनंदी जसं ती बोलली की ते सगळ्यात खूप महत्त्वाची गोष्ट आहे. सो ते आपल्याला कळेलच कसं काय. पण आता मला सांग की जेव्हा तुरुंगातून बाहेर येशील तेव्हा हे प्रेम जास्त उलगडलेलं दिसेल किंवा जास्त वाढलेलं दिसणार आहे? नक्कीच, का नाही. पण मला हेच विचारायचं की दुसरीकडे बहिणीचा एक संसार सुरू आहे आणि तिच्या आयुष्यात वेगळ्या घटना घडतात. जेव्हा त्या भावनापर्यंत येतील, भावना बहिणीसाठी काय करू शकेल? सध्या तर आम्हाला माहीतच नाही आहे असं काही घडतंय, असं काही चालू आहे. आमची बहीण आमच्यासाठी जिवंतच नाही आहे, त्यामुळे ते तर माहितीच नाही आहे ते कशा प्रकारे आमच्यापर्यंत पोहोचणार आहे हेही अजून कळलेलं नाही आहे. त्यामुळे मला माहितीच नाही आहे की या गोष्टी चांगल्या वेनी आमच्यापर्यंत पोहोचणार आहेत का वाईट वेनी पोहोचणार आहेत. ऑफकोर्स जर का काही चुकीचं होतंय असं दिसलं तर आम्ही सगळे एकत्र येऊन आवाज उठवणारच त्याच्या विरोधात. पण जर का पुन्हा ते त्याच पद्धतीनं आलं की जान्हवी जिवंत आहे आणि वी आर हॅपी, तर ते सगळं हॅपीच होणार सगळं. येस. पण ही मालिका आता खूप टॉपला आहे आणि खूप चांगला ट्रॅक सुरू आहे आणि मला असं वाटतं TRP पुन्हा एकदा तो उंचावलाय. काय वाटतं स्वतःची मालिका जेव्हा या टॉपला जाते आणि प्रेक्षक भरभरून प्रेम करतात, मला असे किस्से ऐकायचे जे घडतायत सध्या सोबत?
किस्से तर ऑफकोर्स घडतात, कारण गाडे पाटील आजींना खूप लोक बोलतात की असं का करताय तसं का करताय, किंवा भावनालाही खूप दिवस म्हणत होते की तू काहीच का बोलत नाही, तू सहन का करतेस. तर त्यावरची सगळी उत्तरं तर प्रेक्षकांना हळूहळू मिळत आहेत. आणि जसे जसे रिलेशन्स बदलत आहेत तसं तसं सिरियल एका नवीन वळणावर जात चालली आहे. त्यामुळे मला छान वाटतं की पहिल्यापासून आत्तापर्यंतचा प्रवास आणि नाही म्हणलं तरी एका लेवलला आपण तसे स्थिरावलो आहोत आणि प्रेक्षकांचं प्रेम तितक्याच लेवलचं आपल्याला मिळतं आहे. हे सगळं अनुभवणं एक खूप मजेशीर भावना आहे खरं तर, कारण प्रत्येक वेळेला प्रेक्षक इतकं प्रेम देतीलच असं सगळ्याच सिरियल बाबत घडत नाही. परंतु फॉर्च्युनेटली आत्तापर्यंत माझ्या सगळ्या कॅरेक्टर्सना, सगळ्या शोजना खूप भरभरून प्रेम मिळालं आहे आणि खूप लकी वाटतं असं होतं तेव्हा. येस, कुणालाच विचारायचं, कुणाला स्वतःच्या घरासाठी जेव्हा आपली जोडीदार असते ती उभी राहते, जेव्हा तिच्या घरच्या गोष्टी येतील तेव्हा तू कशा पद्धतीने तिची साथ देणार आहे. पण मला वाटतं भावनाच्या आधीच हो. सिद्धूच भावनासाठी साथ खूप दिलीच लढलेला आहे, आहे. खरं म्हणजे भावना नाहीच लढत, सिद्धूच तिच्यासाठी जास्त पण लढतो. आता गोष्टी वेगळ्या दिसत आहेत ना, त्या घरातही वेगळं काही सुरू आहे आणि तो बाहेर आल्यावर घरातल्यांचे रिएक्शन्स बदलणार आहेत. नाही, सिद्धू जसा स्टँड घ्यायचा तसाच तो स्टँड घेईल. आणि फक्त गंमत असेल की सिद्धू आणि भावना दोघं एकत्र आता उत्तरं देणार आहेत. हीच माझ्या मते वेगळेपण आहे आणि मजा आहे. हे सगळं बघायला आम्हाला सगळ्यांना खूप आवडतंय. सो थँक्यू सो मच आणि असंच आमचं मनोरंजन करत राहा. थँक्यू Thank सो you so मच. much. थँक्यू. थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.